नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करतोय। काल सायंकाळी आपल्याला रात्री उशिरा नोटीस नंबर 18 प्राप्त झालेली आहे आणि नोटीस नंबर 18 जे आहे ते हे यावर्षीचे महाराष्ट्र स्टेटचे गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटचे MBBS BDSच्या इन्स्टिट्यूशनल राऊंडच्या संदर्भात ही नोटीस आहे। गेली बरेच दिवस पालकांची विचारणा होती की इन्स्टिट्यूशनल राऊंड कसा होईल, कधी होईल, काय त्याचं शेड्यूल असेल। तर या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण सूचना या नोटीसमध्ये CET सेलच्या वतीने देण्यात आलेल्या आहे। सर्वप्रथम आपण बघूयात की डेट्स काय असणार आहे। तर 8 जानेवारीला एकूण जे काय रिक्त जागा आहेत किंवा अवेलेबल सीट्स आहेत त्या संदर्भात व्हॅकन्सी पोझिशन जे आहे तर CET सेलकडून जाहीर होईल, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या MBBSच्या आणि BDSच्या जागांचा उल्लेख असेल। याच्यामध्ये 9 ते 11च्या दरम्यान जे तर विद्यार्थ्यांना इन पर्सन जाऊन इन्स्टिट्यूट लेवलला अर्ज करायचे आहेत दाखल। त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली फक्त खाजगी जे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि BDS कॉलेजेस आहेत तर या ठिकाणी हे अर्ज मुलांना सादर करायचे आहेत 8 ते 11 तारखेच्या दरम्यान। त्यानंतर 11 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता सिलेक्शन लिस्ट या कॉलेजच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर ही जाहीर केली जाईल। म्हणजे आतापर्यंत CET सेलकडनं सगळ्या राऊंडच्या सिलेक्शन लिस्ट आपल्याला उपलब्ध होत होत्या, परंतु इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजच्या नोटीस बोर्डवर किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर चेक करावं लागेल की आपलं नाव सिलेक्शन यादीमध्ये आहे किंवा नाही। बऱ्याचदा यासाठी सगळ्या कॉलेजच्या लिस्ट चेक करायची गरज नाही। ज्या ठिकाणी तुम्ही इन पर्सन जाऊन किंवा कुणी आपले स्वतःचे नातेवाईक पाठवून जिथं जिथं अर्ज आपण दाखल कराल त्याच कॉलेजच्या फक्त आपल्याला लिस्ट चेक करायच्या असणार आहेत। त्यानंतर जे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट होतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना 12 ते 14 तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जाऊन जे तर प्रवेश घ्यायचा आहे। साधारण यानंतर 14 जानेवारीला जी काय लिस्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे ती म्हणजे ॲडमिशन घेतलेल्या मुलांची लिस्ट आहे ती जाहीर होईल। आणि त्यानंतर तरीही काही जागा व्हेकंट असतील 14 तारखेनंतर तर वेट लिस्टेड जे कॅन्डिडेट असणार आहे ज्यांनी अर्ज केला होता परंतु त्यांना लगेच सिलेक्शन यादीमध्ये नाव नव्हतं पहिल्या, तर त्या मुलांची वेट लिस्ट जे तर जाहीर होईल आणि त्या सगळ्या मुलांनी जे आहे तर 15 तारखेला दुपारी 3:30 वाजेपर्यंत जे तर जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। आणि तरी जर याच्यामध्ये सीट्स वेकंट राहिल्या तर 3:30 वाजता परत एक लिस्ट पब्लिश होईल आणि त्या सगळ्या मुलांनी जे आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे तर प्रवेश घ्यायचे असणार आहे। आणि अशा पद्धतीनं जे आहे तर या महाराष्ट्र स्टेटमधील MBBS आणि BDSचे जे काय प्रायव्हेट कॉलेजचे कोट्याचे जे काय सीट्स असतील तर ते इन्स्टिट्यूशनल राऊंडच्या माध्यमातून फुलफिल केले जातील। त्यानंतर विषय येतो की महाराष्ट्र स्टेटच्या गव्हर्नमेंटच्या काही जागा रिक्त आहेत का, BDSच्या असेल, गव्हर्नमेंट MBBSच्या असेल, तर याविषयी अजून काही डिटेल गाईडलाईन नाही आहे। परंतु जसं आपण पूर्वी एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं मॉपअप राऊंड 2 जो झाला होता तेव्हा सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालं होतं। त्याच्यामध्ये MBBSच्या 8 जागा, गव्हर्नमेंट BDSच्या 66 जागा, म्हणजे MBBS 8 ह्या गव्हर्नमेंटच्या होत्या, त्यानंतर 66 BDS गव्हर्नमेंट आणि 347 ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या सीट्स उपलब्ध होत्या। आणि याशिवाय जवळजवळ 1000च्या आसपास ह्या प्रायव्हेट BDS कॉलेजच्या जागा उपलब्ध होत्या। तर मॉपअप राऊंड 2 झाला, याच्यानंतर 7 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना म्हणजे आजपर्यंत वेळ दिलेला आहे प्रवेश घेण्यासाठी। जेवढेही मुलं प्रवेश घेतील किंवा जे मुलं प्रवेश घेणार नाही त्या ज्या जागा रिक्त राहतील त्या गव्हर्नमेंटच्या असेल किंवा प्रायव्हेटच्या असेल तर त्या या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये प्रायव्हेटच्या कॉलेजच्या जागा ज्या आहेत भरल्या जातील। गव्हर्नमेंटच्या जागा जर राहिलेल्या असतील तर त्यासाठी मॉपअप राऊंड 3 होईल। हा मॉपअप राऊंड 3 जो आहे तो 8 तारखेला सायंकाळी 4 वाजता जाहीर होईल। ज्या मुलांचं मॉपअप राऊंडमध्ये सिलेक्शन होईल त्यांनी 9 ते 12 तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे। 13 तारखेला जर जागा काही परत उरल्या तर 13 तारखेला सायंकाळी 6 नंतर मॉपअप राऊंड 4 डिक्लेअर होईल। तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजसाठी असेल। आणि या राऊंडमध्ये ज्यांना प्रवेश मिळेल त्यांनी
14 ते 15 तारखेदरम्यान जे येतं ॲडमिशन घ्यायचं आहे आणि 15 जानेवारी यावर्षी MBBS BDSची ही कट ऑफ डेट आहे. आता इथपर्यंत सगळं लक्षात येऊ शकतं सगळ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना. परंतु महत्त्वाच्या कंडिशन्स काय आहेत हे फार महत्त्वाचं आहे. ही प्रोसेस कशी होईल हे पण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं एक पूर्वी नोटीस आली होती 30 डिसेंबरला. त्या नोटीसमध्ये दिलेलं होतं की कट ऑफ डेट जर एखाद्या विद्यार्थ्याला BDS मिळाले तर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल, MBBS मिळाले जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्याची कट ऑफ डेट ही 7 जानेवारी होती. परंतु या नोटीसमध्ये क्लिअरली गाईडलाईन दिलेल्या आहेत. ज्या मुलांना MBBSची कट ऑफ डेट सेम असेल 7 जानेवारी, जर एखाद्याला ऑलरेडी मिळालेलं होतं कॉलेज, मे बी ते वेदांत असेल, मे बी ते प्रायव्हेट कुठलंही एखादं कॉलेज असेल, फीस भरू शकत नाही किंवा अजून कुठली अडचण आहे, किंवा यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज थोड्याशा मार्काने गेलंय, नेक्स्ट इयरला गव्हर्नमेंट मिळू शकतं 6 महिन्यांनी जी एक्झाम होईल त्यामध्ये. तर अशा केसमध्ये ज्यांनाही MBBSचा प्रवेश रद्द करायचा असेल त्यांनी तो आज सायंकाळपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. 5 वाजेपर्यंत, आज 7 जानेवारी आहे तर 5 वाजेपर्यंत ते कॅन्सल करू शकतात. BDSसाठी मात्र एक्सटेन्शन मिळालेलं आहे. BDSचे विद्यार्थी त्यांचा प्रवेश जो येतो 12 जानेवारीपर्यंत, आता एक्सटेन्शन आहे 12 जानेवारीपर्यंत ते ठेवू शकतात. 12 जानेवारीला पाहिजे तर ते कॅन्सल करू शकतात. आता याच्यामध्ये जर आपण पर्टिक्युलर दिलेल्या डेट नंतर जर ॲडमिशन कॅन्सल केलं तर आपल्याला जवळजवळ 10 लाख रुपये पेनल्टी आहे. म्हणजे आता जर एखाद्याने MBBS म्हणलं 8 तारखेला मला कॅन्सल करायचं मिळालेलं तर त्या केसमध्ये त्याला 10 लाख रुपये पेनल्टी आहे. BDS 12 तारखेनंतर कॅन्सल करता येणार नाही, त्यासाठी पण 10 लाख रुपये पेनल्टी आहे. हे सर्व मुलांनी लक्षात घ्यावं. त्याशिवाय प्रोसिजर काय असणार आहे इन्स्टिट्यूशनल राऊटची, तर प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मेडिकल कॉलेजेस आणि डेंटल कॉलेजेससाठी मॉपअप राऊंड 2 नंतर ज्या सीट्स रिक्त राहिलेल्या आहेत त्यासाठी हा राऊंड होईल. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटची जबाबदारी असणार आहे की विद्यार्थ्यांचं ॲडमिशन देताना त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावेत. कारण यावर्षी रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण फक्त रजिस्ट्रेशन केले आणि लगेचच राऊंड सुरू झाले. यावर्षी व्हेरिफिकेशन झालं नव्हतं. तर ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी ही इन्स्टिट्यूटवर असणार आहे. भले ते इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव असेल. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे येतं 8 जानेवारीला 2 प्रकारच्या लिस्ट पब्लिश होतील. कारण यावर्षी 1,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आहेत आणि 5,000 किंवा 6,000 भरून रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी पण आहेत. जे फक्त स्टेट कोट्यासाठी इलिजिबल असतील 85% साठी त्यांचे 1,000 रुपये भरलेल्या विद्यार्थ्यांची वेगळी लिस्ट असेल आणि ज्यांनी 6,000 भरले किंवा 5,000 भरले त्यांची एक वेगळी लिस्ट असेल जे की दोन्ही कोट्यामध्ये त्यांचा ऍप्लिकेशन ते करू शकतात. जसं महासीईटी सेलनं याच्यापूर्वी सिलेक्शन लिस्ट जाहीर केलेल्या आहेत, परंतु या राऊंडसाठी पर्टिक्युलरली महासीईटी सेलकडनं कुठल्याही सिलेक्शनच्या लिस्ट जाहीर केल्या जाणार नाही. या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी इन पर्सन और एनी अदर पर्सन, रिलेटिव्ह, वडील, भाऊ यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाहून जास्तीत जास्त ठिकाणी ऍप्लिकेशन करणं अपेक्षित आहे. आणि तिथं त्या नोटीस बोर्डवर जर तुमचं नाव आलं असेल सिलेक्शन यादीमध्ये किंवा वेबसाईटवर आलं असेल तर हे सगळं पाहण्याची जबाबदारी सुद्धा त्याच विद्यार्थ्याची आहे. यासाठी महासीईटी सेल जबाबदार नसेल. तुम्ही मोस्टली 2, 3, 4, 5, 6 कॉलेजला अप्लाय करू शकाल. तर त्या 6 कॉलेजच्या सगळ्या वेबसाईट, त्यांचे नोटीस, तिथं जे कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांच्याशी संपर्क ठेवून किंवा तुम्ही लक्ष ठेवा. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं नियोजन करावं लागणार आहे. जेव्हा ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळेल तर त्यांना ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करायचे असणार आहे. त्याशिवाय जर तुम्हाला ड्युरेशन मिळतंय, वेळ मिळतोय तर त्या केसमध्ये तुम्ही DD अदरवाईज चेक सुद्धा तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेससाठी देणं शक्य आहे, देता येईल. ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्याची जबाबदारी आणि फीस भरण्याची जबाबदारी ही पूर्णतः विद्यार्थ्यावर असेल, त्यांच्या पालकांवर असेल.
जे विद्यार्थ्यांनी यापूर्वी BDS, BMS, BHMS, BUMS ला ऍडमिशन घेतलेलं आहे ते सगळे विद्यार्थी MBBSच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी पात्र असतील आणि ज्या मुलांनी BMS, BHMS, BUMS, BPTS या सगळ्या कोर्सेसला प्रवेश घेतलेला आहे ते सुद्धा विद्यार्थी BDSच्या कोर्ससाठी इलिजिबल असतील. ऍडमिशन प्रोसेस जे आहे तर क्लिअरली गाईडलाईनमध्ये दिलेलं आहे की कट ऑफ डेट ही 15 तारीख असेल, 15 जानेवारी. सो आपण जास्तीत जास्त कॉलेजला पार्टिसिपेट करावं जेणेकरून आपलं जे MBBSचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आणि ही जी काय नोटीस नंबर 18 आहे ही आपण सर्वांनी महाCET सेलच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करावी, कारण याच्यामधल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा ड्युरेशन आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण जर तुम्ही कुठेही थोडंसं जरी लेट झालात तर आपली ऍडमिशन मिळालेलं सुद्धा मिस होऊ शकतं. म्हणजे 14ला लिस्ट लागली तर 15ला 3 पर्यंत ऍडमिशन घ्यायचे, 3च्या अगोदर तुम्ही पोहोचले नाही तर लगेच 3:30ला दुसरी वेटिंग लिस्ट लागेल आणि त्या मुलांनी सुद्धा 5 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचे. त्यांच्या लिगल फॉर्मॅलिटी 6 पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे विचार करा, अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या असणार आहे. सो एकदम अलर्ट राहणं, जागरूक राहणं फार गरजेचं आहे. कुणीतरी सांगेल, कुणीतरी फोन करेल, कुणाचा तरी मेसेज येईल, मग आपण कॉलेजला जाऊ, मग ऍडमिशन घेऊ. अशा पद्धतीचा आतापर्यंत ज्या पद्धतीनं चालू होतं, आता या शेवटच्या फेजमध्ये ही परिस्थिती बदललेली असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला स्वतः खूप अलर्ट राहावं लागणार आहे. आणि निश्चितपणे ज्या मुलांचा रिजनेबल स्कोर आहे, ज्यांचा चांगला स्कोर आहे, निश्चितपणे त्यांचं MBBSचं स्वप्न या राऊंडमधून पूर्ण होऊ शकतं. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलेलं होतं की महाराष्ट्र स्टेटमध्ये BDSच्या दरवर्षी गव्हर्नमेंटच्या सीट्स वेकंट राहतात. शासनाने यावर्षी प्रोव्हिजन केलंय मॉपअप राऊंड 2, त्याच्यानंतर आता 3, त्याच्यानंतर गरज पडल्यास 4 सुद्धा घ्यायची तयारी आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या BDSच्या सीट सुद्धा ते मोस्ट प्रोबेबली यावर्षी रिक्त ठेवणार नाही. सो जास्तीत जास्त मुलांनी या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. आमच्या ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या वतीनं जर आपल्याला काही मदत हवी असल्यास ऍडमिशन मिळवण्यासाठी तर आपण आम्हाला निश्चित संपर्क करा. परंतु आपली जेन्युइनली इच्छा असावी आणि आपला स्कोर बऱ्यापैकी रिजनेबल असावा. निश्चितपणे आपल्याला MBBSला प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही हेल्प करू. सो जे पण इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी मला त्यांचं नीटचा स्कोअर कार्ड, 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट व्हॉट्सअप करावा आणि त्यांनी मला पर्सनली कॉल करावा. माझा नंबर ऑलरेडी मी वेगवेगळे नंबर शेअर केलेले असतात, परंतु 9371550200 या नंबरवरच कॉल करावा, जेणेकरून मी स्वतः तो अटेंड करेल आणि मग आपण फर्दर ठरवूया की पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपण कसं जायचं आहे. सो या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांना या आपल्या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये प्रवेश मिळावा या सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद, हॅव अ नाईस डे.